तू वाट बघतो आमची, भाव पण देत नाही मला तर. आणि ती कॅमेरामध्ये खूप लाजत आहे. तर गाईस साहिलला खूप ताप आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज, आज आम्ही दोघं चाललो आहे दहीहंडी बघण्यासाठी. आपल्या बोईसरमध्ये खूप मोठे असे दहीहंडी आहेत. मला वाटते 3 ते 4 दहीहंड्या अशा मोठ्या आहेत. तर आता बघूयात आपण आपल्याला कोणत्या अटेंड करायला मिळतात दहीहंडी, कारण की रश पण खूप जास्त असणार आहे. आधी आपल्याला हॉस्पिटलला पण वळायचं आहे. पहिले आपल्याला हॉस्पिटल थोडं काम आहे, ते करून देन आपण जाणार आहोत दहीहंडी बघण्यासाठी. शरदाला लास्ट टाइम पण दहीहंडी बघायला नाही भेटली आणि ती मागच्या वर्षीच माझ्या मागे लागली होती की मला दहीहंडी बघायचं बोईसरला. तर मी म्हटलं चल तुला घेऊन जातो. तर चला आता आम्ही निघतोय, आपण भेटूयात तिकडेच. तर काही जर आपलं हॉस्पिटलमध्ये काम आहे तर आपण करूयात आणि ते झाल्यानंतर आपण निघूयात दहीहंडी बघण्यासाठी. आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहेत की दहीहंडी बघण्यासाठी. आम्हाला लास्ट टाईम पण बघायला भेटली, तर यावेळेस आम्ही बघणार आहे. तर चला ते करेल तो आम्ही निघू. ॲक्च्युली सायन्सचं पण काम नाही आहे, माझ्या काकांचं काम आहे. सो आपण आलो तर शिवसम्राट प्रतिष्ठानकडे. बापरे, या लोकांनी साताराची त्याला सलामी दिलेली आहे. गोविंद पथक डहाणूवरून आलेले ते पथक आहे. खूप छान अशी या लोकांनी सलामी दिली आहे, पाहू शकता तुम्ही. तर गाईज, दुसऱ्या पथकाला तर संधी दिलेली आहे. ह्याच्या पहिला जी डहाणूवाल्यांनी 7 थर दिलं होतं, आता बघूयात हे किती थर देतात. जॉईन झालेले आता आमचे परम मित्र जिल्हाध्यक्ष असताना जे गेले 14 वर्ष आपण हा उपक्रम त्याप्रमाणे प्रयत्न केले पाहिजेत. सर्व आपले सहकारी आहेत आणि एकमेकांच्या सहकार्याने आपण इथे लावतोय. 3 तर यशस्वीरित्या लावलेले आहेत. 4थ्या थराची सुरुवात आहे. जोरदार प्रयत्नाबद्दल शिडी एकदम उत्तम लावलेली आहे. 4था थर यशस्वीरित्या लावलेला आहे. 5व्या थराची सुरुवात 5वा थर लावलेला आहे आणि 6व्या थरासाठी गोविंद उभा राहतोय आणि
शिवाजी बिचारी कशी वाट बघत होती. शिवा कशी करते तू वाट बघत होती आमची. भाव पण देत नाही मला. तर चला तर काहीच आम्ही फायनली घरी वगैरे आलेलो आहोत. ऍक्च्युली तिथून आम्ही लवकर निघालो कारण की तिकडे एवढी खरंच खूप रश होती आणि चिखल तर बापरे बाप. ऑब्व्हियसली जिकडे दहीहंडी म्हटलं तिकडे ते ग्राउंड एरियाच असणार आहे आणि तिकडे एवढं चिखल होतं अक्षरशः तिकडे खाली पाय ठेवायला जागा नव्हती. तुम्ही बघितलं असेलच आणि त्याच्यामुळे आम्ही लवकर निघून आलो. आणि शिवाज्ञा पण घरी होती मग ती पण रडेल वगैरे. तर आम्ही 3 पथक बघितलं. तुम्हाला 3 पथक मधली कुठली पथक जास्त आवडली ते आम्हाला कमेंट करून सांगा. आम्हाला तर पहिलीवाली जास्त आवडली. हा खरंच खूप भारी केला होता त्यांनी. अँड अजून बोईसरला बरेच होते पण तिकडे जाणं पॉसिबल झालं नाही. आमच्याकडे वेळ कमी होता. ट्रॅफिक खूप जास्त होती. घरी होती आणि मला तिची अचानक अशी आठवण येत होती आणि ट्रॅफिक सुद्धा खूप जास्त होती. त्याच्यामुळे आम्हाला जायला सुद्धा वेळ लागला आणि यायला सुद्धा वेळ लागला. त्यामुळे आम्हाला लवकरच यावं लागलं. आम्हाला हॉस्पिटलमध्ये वेळ झाला म्हणून आमचं म्हणजे रुटीन सगळं बदलून. जरा हॉस्पिटलमध्ये थोडं काम होतं. ऍक्च्युली काय चेकअप वगैरे काही नव्हतं पण थोडंसं जस्ट काम होतं. इन्शुरन्सचं काम होतं. सो त्याच्यामुळे आम्हाला तिकडे जास्त लेट झालं. त्याच्यामुळे आम्हाला दहीहंडी बनवण्यासाठी लेट झालं. पण तरी पण मी गेलो मजा आली. पण दहीहंडी फोडेपर्यंत आम्ही थांबलो नाही कारण की मला माहिती आहे इथे 11:30-12 तर वाजतात दहीहंडी फोडण्यासाठी. तर आपण ते युट्यूबला लाईव्ह बघूयात मस्त एन्जॉय करू घरी बसून. नेक्स्ट इयर तुम्हाला आमचं शिवाज्ञाचं लुक पण बघायला भेटेल आणि आमच्या कॉलनी मधली जिकडे आम्ही राहतो ह्या वर्षी असं पहिल्यांदा मिस झालं की मी माझ्या कॉलनीमध्ये माझ्या सोसायटीमध्ये मी जाऊ नाही शकलो दहीहंडीला. त्यामुळे आज जाणं पॉसिबल झालं नाही. पण पुढच्या वेळेस आम्ही नक्की असू आमच्या कॉलनीमध्ये आणि तुम्हाला आमच्या कॉलेजची मजा दाखवू. खरंच मी आज खूप मिस केलं आमच्या कॉलनीतल्या मजा कारण की दहीहंडी आमच्या कॉलनीमध्ये खूप जबरदस्त असते आणि खूप मजा येते. सर्व एकत्र असतात. अँड बोईसरची जेवढं तुम्हाला पॉसिबल आहे तेवढं दाखवलं मी. तर काहीच काल रात्री आम्हाला व्लॉग एंड करता नाही आला तर म्हटलं की एंड करायचा व्लॉग तर खूप जास्त लेट झालं होतं. तर आज आम्ही हा व्लॉग कंटिन्यू करत आहे. तर बघा काय काय आज रुटीन चाललंय आमचा. तर स्टे ट्यून. येस आम्ही चाललोय सध्याच्या कॉलेजमध्ये जरा माझं ऍडमिशन प्रोसेसिंग करायला. मी आता MBA करणार आहे सो त्याच्यासाठी. तर काहीच श्रद्धाचं पेंडिंग जे काम होतं कॉलेजचं ते अजूनपर्यंत पेंडिंगच आहे कारण की तिच्या पहिल्या कॉलेजमध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत ते TC वगैरे घेऊन यायचे आहेत. सो त्याच्यासाठी आता आपल्याला उद्या तिकडे पण जायचं आहे. तर किती दिवसाचं काम होईल? 6 दिवस तरी लागेल. 6-7 दिवस तरी लागेलच आणि लास्ट डेट 6 तारीखच आहे बरोबर. तर बघूयात काम होते की लवकर झालं पाहिजे लवकर. ठीक आहे चला आता झालं आहे. कॉलेज नंतर आल्यावर मी थोडासा रेस्ट केला आणि साहिलसुद्धा रेस्ट करत आहे. ॲक्च्युली अचानक त्याला ताप भरलेला आहे आणि टॅबलेटसुद्धा मी दिलेली आहे. तर मी म्हटलं तू थोडाफार रेस्ट कर. आणि शिवाज्ञा पण अशा प्रकारे रडत आहे की झोपत आहे तेच कळत नाही. गाईज आज थर्सडे आहे सो साहिलचे खूप नाटके असतात थर्सडेला की कडधान्य तो खायलाच बघत नाही. म्हणून मी म्हटलं की आज काहीतरी स्पेशल त्याच्यासाठी काहीतरी बनवूया खूप दिवसांनी. तर मी आज बनवणार आहे पावभाजी. आज मी नक्सो स्टे ट्यून. आणि मला कॉलसुद्धा आलेला माझ्या मैत्रिणीचा. ॲक्च्युली मी गणेश चतुर्थीसाठी आमच्या दोघांचा ड्रेस शिवायला दिला आहे. दोघं आम्ही ट्विनिंग करणार आहोत. ते लवकरच तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला. पण मी माझ्या मैत्रिणींना पण इंट्रोड्यूस करून देईल तुम्हाला आणि तिची Insta ID पण माझ्या चॅनलवर मेन्शन करेन. तर गाईज अशा प्रकारे माझी मैत्रीण आली आणि ती कॅमेरामध्ये खूप लाजत आहे. हीच म्हणजे चांगले चांगले डिझायनरचे ड्रेसेस वगैरे शिवते. मी चॅनलवर मेन्शन करेल आपल्या. तर ती आता आमचं मेजरमेंट घ्यायला आली आहे. पहिले माझं घेऊन झालं की मग शिवाज्ञा तर झोपलेली आहे. मॅडम बघा कशी झोपलेली आहे तुम्हाला दिसते. अशी झोपून गेली आहे. तर आता फर्स्ट मी माझं मेजरमेंट देते आणि मग नंतर शिवाज्ञाचं चला बघूया. तर गाईज माझं मेजरमेंट घेऊन झालेलं आहे. आता शिवाज्ञाचं मेजरमेंट बाकी आहे. तर आपण शूट करूया. फर्स्ट टाइम शिवाज्ञाचं कोणीतरी मेजरमेंट घेत आहे. तर रिया तुला कसं वाटतंय आमच्या ब्लॉगमध्ये येऊन? शिवू शिवू गाईज. तर गाईज आता शिवाज्ञाचा मेजरमेंट घेऊन झालेला आहे आणि रिया माऊ तिच्यासोबत खेळत आहे. थोडा टाइम स्पेंड करत आहे तिच्यासोबत. ती बघून कशी हसते बघा. रडू नको. ती रिस्पॉन्ड कशी करते तुला.
रिया माऊला सांग की लगेच लगेच माझा ड्रेस शिवून दे, मी घालेल. ओके ओके बाबू. येस बोली ओके बाबू. तर गाईस साहिलला खूप ताप आहे, तर तो हॉलमध्येच झोपलेला आहे. ताप आला गाईस. मी म्हटलं त्याला की हॉस्पिटलला जाऊया आपण, तर तो बोलतो की मला घरीच गोळी दे, मी झोपतो थोड्या वेळ रेस्ट करतो. गाईज आत्ताच मी साहिलला नाश्ता करायला उठवला आहे. त्याला म्हटलं थोडंसं नाश्ता करून घे, तुला बरं वाटेल. आता तो म्हणतोय की त्याचा ताप थोडासा उतरला आहे, घाम आलेला दिसतंय. बरं वाटतंय साहिल तुला? बेटर फील होतंय? ठीक आहे. तर गाईज आता जस्ट हॉस्पिटलला जाऊन आलो. ॲक्च्युली श्रद्धाने खूप फोर्स केला म्हणून मी गेलो, नाही तर मग मला बिलकुल हॉस्पिटलला प्रकार आवडतच नाही. 3 दिवसापासून बरं होतं ॲक्च्युली, पण मेडिसिन्स घेऊन मला बरं वाटायचं. पण आज सकाळपासून मला फिवर आणि माझं हेड पेन होत होतं, डोकं खूप दुखत होतं. त्यामुळे श्रद्धा जबरदस्ती मला हॉस्पिटलला घेऊन गेली. जस्ट आता मी हॉस्पिटलमधून आलेलो आहे. टेस्ट बड पण गेलेली आहे. खाल्यानंतर काही टेस्ट वगैरे लागत नाही आहे आणि पूर्ण अंगात जळजळ झाला आहे. इथं इंजेक्शन वगैरे घेतलेलं आहे. आता बघू आता कधीपर्यंत बरं वाटते. बघ आता श्रद्धा पण आता जेवण करायला लागले आहे. बघा आता बघू शकता तुम्ही. तर श्रद्धा काय करते जेवायला तू आज? तुझी फेवरेट पावभाजी. अरे पण मी जास्त खाणार नाही आहे, माहितीये मला, तुझे टेस्ट बड्स गेलेले, पण खावा तर लागणारच. हां मेडिसिन्स वगैरे घ्यायचं, त्याच्यामुळे मग थोडं खावं तर लागेलच, ऑप्शन नाही आहे. तुला मी कडधान्य तर मी नाही देऊ शकत, कारण की तुला आवडतच नाही हा प्रकार, हे मलाही माहिती आहे. हां सिरियसली भाई मला कडधान्य नाही आवडत, अजिबात नाही आवडत. बघू गाईज मी सांगितल्याप्रमाणे आज मी बनवणार आहे पावभाजी, तर चला बघूयात. तर गाईज मी पहिले भाज्या बॉईल करून घेतल्या आहेत. त्याच्यात आहे बीटरूट, बटाटा आणि गाजर आणि मटार. ह्याच्यात आहे कोथिंबीर आणि लिंबू, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट, शिमला मिर्च, पावभाजी मसाला, चाट मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद आहे, मीठ आहे आणि मी टेस्टसाठी मॅजिक मसाला सुद्धा घेतलेला आहे आणि चीज सुद्धा आहे आणि बटर सुद्धा आहे. ठीक आहे चला. सगळे मसालेस वगैरे आणि सगळं त्याच्यामध्ये जे दाखवलेले मसालेस टाकलेत आणि हे स्मॅश केलेलं, बॉईल केलेलं जे भाज्या आहेत ते आपण टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये. सिंपल आहे गाईस, एवढा काही हार्ड नाहीये. तर गाईस आपण बटर टाकून घेऊया. छानपैकी असं मेल्ट होईल. आणि लास्टला आपली जाणार आहे कोथिंबीर. कसं वाटतंय तुम्हाला पावभाजी माझी? कन्सिस्टन्सी बघा. तर गाईज आपली पावभाजी रेडी आहे, फक्त कोथिंबीरने गार्निश करून घेऊया. माझी पावभाजी रेडी आहे आणि साहिल आता टेस्ट करणार आहे. यस मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी झालंय. मला टेस्ट कशी लागते मला बघतो मी श्रद्धा, पण त्याच्यानंतर तुला सांगतो. छान झाला. मला एवढी टेस्ट येत नाही, पण एकदा तू ट्राय कर, त्या तुला काय. तर गाईज आमची पावभाजी खाऊन झालेली आहे आणि पोट गच्च भरलेलं आहे. यस गच्च पोट भरलेलं आहे. लास्ट टाइम ज्या श्रद्धाने आपल्या घरी सुद्धा केलेली त्यावेळेस पण खूप सुंदर केली होती त्यावेळेस. आता ॲक्च्युली टेस्ट बड गेल्यामुळे मला जास्त खायला जमलं नाही. मी तीन पाव खाल्ल्या मी आता, पण जरा बरं वाटलं. थोडी टेस्ट येत होती त्याच्यामध्ये
आणि आता तुम्ही बघत असेल की साहिल थोडा फ्रेश सुद्धा वाटत आहे. हॉस्पिटल मगाशी गेलो. बघितलं असेल की किती म्हणजे असं लो नेगेटिव्ह पूर्ण असं वाटत होतं. हॉस्पिटलला गेले, इंजेक्शन घेतलं वगैरे, तर आता बघा घाम घाम येतं ना मला. हो, त्याला आता बरं वाटतंय. आता बरं वाटत आहे. तर बघूया, तुझं सकाळी ऑफिसला पण जायचंय. मी त्याला म्हटलं की तू आता नाही खाल्लं तर उद्या मी नाश्त्याला गरम करून देणार तुला. पण मी त्याला म्हटलं की उद्या दे मला, कारण की आता इंजेक्शन घेतलं, मेडिसिन सगळे दिलेले आहेत त्यांनी डॉक्टरांनी, तर आता ते घेतल्यानंतर थोडं बरं वाटेल असं मला तरी वाटतं. इंजेक्शन घेतल्यामुळे मला आता घाम वगैरे यायला लागला, म्हणजे आता ताप वगैरे तर जाईलच. इंजेक्शन द्यायला त्याला. हीच बोलली इंजेक्शन द्यायला. मी शक्यतो हॉस्पिटल लवकर जात नाही. मी तुम्हाला म्हटलं की मेडिकलमधून मेडिसिन्स घेतो आणि मस्त आपलं बरं होतं. हिच्या प्रेमापोटी मला जावं लागलं आज हॉस्पिटलला. तर चला आपण हा व्लॉग एंड करायचा इथे. तर चला गाईज, आम्ही हा आजचा व्लॉग इथे एंड करतोय. हा इथे 2 दिवसाचे कालचा आणि आजचा मिक्स व्लॉग आहे. तर हा व्लॉग आम्ही इथे एंड करतोय. तुम्हाला आपला व्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला भेटूयात पुढे. येतीलच चांगले आपले कंटेंट लवकरच येतील. आता फक्त कनेक्टेड राहा, इंटरॅक्ट करा आमच्या ब्लॉग. येस, आता ऍक्च्युली व्यवस्थित वेळ भेटत नाही अजूनपर्यंत, आणि व्यवस्थित वेळ भेटायला सुरळीत चालू झाला की ह्याच्यापेक्षा चांगले कंटेंट आम्ही घेऊन येऊ. तर चला भेटूयात आपण पुढच्या नवीन ब्लॉगला. बाय बाय.